नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कालच्या व्हिडिओमध्ये आपण विरामचिन्ह हा टॉपिक बघितला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शब्दांच्या शक्ती, रस आणि काव्यगुण हा टॉपिक बघणार आहोत. यामध्ये आपण फक्त रस हाच टॉपिक बघणार आहोत, कारण परीक्षेच्या दृष्टीने बघितलं तर शब्दांच्या शक्ती आणि काव्यगुणावरती आतापर्यंत कोणत्याही परीक्षेमध्ये कोणत्याही इयरला क्वेश्चन विचारलेला नाही. तर क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे तो रस या टॉपिकवरती. आणि अ, हा व्हिडिओ फक्त पेपर 2 साठी महत्वाचा आहे. ज्यांचं 6वी ते 8वी सोशल सायन्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. पेपर 1 वाल्यांसाठी हा व्हिडिओ नाही, कारण या टॉपिकवरती पेपर 1 साठी आतापर्यंत एकही क्वेश्चन विचारलेला नाही. तर त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. हे बघा, मराठी व्याकरणामध्ये एकूण 9 रस आहेत. एकूण 9 रस आहेत. तर पहिला रस आहे शृंगार, वीर, करुण, रौद्र, हास्य, भयानक, विभत्स, अद्भुत, शांत अशा पद्धतीचे 9 रस आहेत. मग याच्यावरती परीक्षा परिषद कशा प्रकारचा क्वेश्चन विचारतात, आतापर्यंतचा जर पेपर पॅटर्नचा अभ्यास केला तर रस या टॉपिकवरती 3 प्रकारांमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. याच्यामध्ये काय असतं, पहिला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये एक उदाहरण दिलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये पोवाडा दिला जातो किंवा अभंग दिला जातो किंवा भारुड दिलं जातं. आणि ते भारुड, ते पोवाडा किंवा तो अभंग या 9 रसापैकी कोणत्या रसाचं उदाहरण आहे किंवा त्या रसामध्ये मोडतं हे ओळखायचं असतं. हा झाला पहिला प्रकार. हा प्रकार थोडासा अवघड आहे, समजायला थोडासा कठीण आहे. परंतु त्याच्यानंतरचे दोन पॅटर्न आहेत ते अतिशय सोपे आहेत आणि शक्यतो ह्या तिन्ही पॅटर्न वरती क्वेश्चन विचारलेले आहेत. दुसरा जो पॅटर्न आहे तो म्हणजे स्थायी भाव. स्थायी भाव दिला जातो, म्हणजे हे जे 9 रस आहेत या रसांपैकी एका रसाचा स्थायी भाव दिला जातो आणि तो कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे हे ओळखायचं असतं. हा झाला दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ह्या 9 रसापैकी एक रस दिला जातो आणि त्याचा स्थायी भाव कोणता आहे हे ओळखायचं असतं. त्याच्यामुळे दुसरा प्रकार आणि तिसरा जो पॅटर्न आहे याच्यामधला, तर तो 2 सोपे पॅटर्न आहेत. फक्त पहिला जो आहे त्याच्यामध्ये उदाहरण दिलं जातं आणि ते उदाहरण समजायला थोडंसं अवघड असतं, कारण ते प्राचीन थोडंसं अभंग, भारुड याच्यामध्ये याचा अर्थ आपल्याला समजायला कठीण जातो. त्याच्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही की कोणत्या रसाचं ते उदाहरण आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या तिन्ही प्रकारावर आधारित आपण आज या रसाचं सविस्तर माहिती घेणार आहोत. पहिला रस आहे शृंगार. शृंग म्हणजे कामवासना. शृंगार रसाचे एकूण 3 प्रकार पडतात: उत्तान शृंगार, सात्विक शृंगार, विप्रलंब शृंगार. आता हे 3 शृंगार रसाचे प्रकार आहेत. तर उत्तान शृंगार म्हणजे काय, सात्विक शृंगार म्हणजे काय आणि विप्रलंब शृंगार कधी होतो हे आता आपण बघूया. उत्तान शृंगार कधी होतो? ज्या वेळेस प्रियकर आणि प्रेयसी या दोघांना एकमेकांबद्दल प्रचंड आकर्षण असतं. प्रचंड आकर्षणातून निर्माण होणारा रस म्हणजे उत्तान शृंगार. मग त्याची उदाहरणं बघा. डोळे हे जुलमी गडे, रोखणी मज पाहू नका. याच्यामध्ये प्रियसी प्रियकराला काय म्हणते की तुमच्या डोळ्यांनी माझ्याकडे बघू नका. आणि दुसरं उदाहरण बघा. या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. कातरवेळी म्हणजे काय? संध्याकाळ आणि रात्रीचा मधला काळ. संध्याकाळ संपल्यानंतर आणि रात्र सुरू होण्याच्या अगोदर जो काळ असतो त्याला कातरवेळ असं म्हणतात. मग प्रियकर काय म्हणतो प्रेयसीला? कातरवेळी पाहिजेस तू जवळी. म्हणजे काय? तर याच्यामध्ये प्रियकर आणि प्रेयसींना एकमेकांबद्दल प्रचंड अट्रॅक्शन असतं, आकर्षण असतं. त्यांच्याकडे संयम नावाचा भाग नसतो. असा जो शृंगार आहे त्या शृंगाराला आपण काय म्हणतो? उत्तान शृंगार. त्याची ही 2 उदाहरणे. उत्तान शृंगारमध्ये काय असतं? प्रचंड अट्रॅक्शन असतं, आकर्षण असतं, प्रचंड आकर्षण असतं. ओके. त्याच्यानंतर सात्विक शृंगार. सात्विक शृंगार म्हणजे काय? याच्यामध्ये नावातच आलेले सात्विक. सात्विक शृंगार कसा असतो? तर तो पत्नी प्रेम. पत्नी प्रेम म्हणजे सात्विक शृंगार. आता सात्विकचा अर्थ काय होतो? तर सोज्वळ.
सोज्वळ म्हणजे काय? सोज्वळ सात्विक शृंगार, याच्या सात्विक शृंगार म्हणजे प्रेमाचाच तो एक प्रकार आहे. मग ते प्रेम कसं? तर पत्नी प्रेम. पत्नी प्रेमातच सर्व गोष्टीचा अर्थ येतो. तरी पण पत्नी प्रेम म्हणजे कोणतं? तर निर्मळ मनाने केलेलं प्रेम, निष्पाप प्रेम, शांत, प्रांजळ आणि स्वच्छ वर्तनाचं जे प्रेम असतं ते आहे सात्विक शृंगार. आणि सात्विक शृंगार कुठं घडतो? तर पती पत्नीमध्ये सात्विक शृंगार घडत असतो. म्हणून सात्विक शृंगाराला दुसरं नाव काय दिलेलं आहे? पती पत्नी प्रेम. तर हे झालं शृंगारचा दुसरा प्रकार, सात्विक शृंगार. मग याचं उदाहरण काय? सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. सहज तुझी हालचाल मंत्रे जणू मोहिते. हा झाला सात्विक शृंगार. सात्विक शृंगाराला दुसरं नाव काय? तर पत्नी प्रेम. आणि तिसरा जो शृंगाराचा प्रकार आहे तो म्हणजे विप्रलंब शृंगार. आता विप्रलंब शृंगार म्हणजे काय? याच्यामध्ये एकतर्फी प्रेम किंवा ब्रेकअप, त्यांचं प्रेमाचं काय झालेलं आहे? विफल झालेलं आहे. ते प्रेम सक्सेस झालेलं नाहीये, ते प्रेम विफल झालेलं आहे. असे याच्यातून जो रस निर्माण होतो तो आहे विप्रलंब शृंगार. प्रेमाच्या विफलतेतून निर्माण होणारा रस म्हणजे कोणता? विप्रलंब शृंगार रस. तर हे 3 प्रकारचे शृंगाराचे प्रकार आहेत. शृंगार हा एक रसाचा प्रकार आहे. आणि याच्यामध्ये लावणी जी असते, जुन्या काळात जी लावणी असायची, तर त्याच्यामध्ये शृंगार रसाची उदाहरणं असायची. लावणी दिसली की समजायचं शृंगार रस आहे. हा आपण बघितला रसाचा पहिला प्रकार. आता आपण रसाचा दुसरा प्रकार बघूया. 2 नंबरचा रस बघू. 2 नंबरचा रस आहे वीर. उत्साह हा या रसाचा स्थायी भाव आहे. आता वीर म्हणल्यानंतर तिथे उत्साह तर आलाच, त्याच्यामुळं उत्साह काय झाला? हा स्थायी भाव झाला. कुणाचा? वीर रसाचा. आणि पहिला जो होता शृंगार रस, तो कशातून आला होता? तर तो प्रेम, आकर्षण यामधून आला होता. तर त्याचा स्थायी भाव काय होईल? एकतर प्रेम होईल किंवा आकर्षण होईल. ओके. आणि वीर रसाचा स्थायी भाव काय आहे? तर उत्साह आहे. पराक्रम, शौर्य यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. मग याच्यामध्ये पराक्रम असतं. आता वीर शब्द आला तर युद्ध, लढाई, शौर्य अशाच ठिकाणी हा रस निर्माण होतो. आता त्याची उदाहरणं बघायचं झालं तर गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार, जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू. असे जे गाणे आहेत, असे जे पोवाडे आहेत, हे पोवाडे टीव्हीवर किंवा रेडिओवर कुठेही लागले तरी आपल्या शरीरामध्ये जोश निर्माण होतो. म्हणजेच काय होतं? उत्साह निर्माण होतो. उत्साह निर्माण झाला किंवा आपण पराक्रम शौर्य हे ऑटोमॅटिक आपल्यामध्ये पण निर्माण होतं. आणि त्यावेळेस मग कोणता रस तयार होतो? तर वीर रस तयार होतो. आणि वीर रसाची उदाहरणं जर बघितले तर हे कुठं सापडतात? समरगीते, पोवाडे यात वीर रस पाहावयास मिळतो. ओके. आता तिसरा जो रस आहे तो करुण रस. शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून हा रस तयार होतो. आता करुणचाच अर्थ काय आहे? शोक किंवा दुःख. मग याचा स्थायी भाव काय असू शकतो? शोक किंवा दुःख हा याचा स्थायी भाव असणार आहे. मग हा रस कशातून तयार होतो? शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून हा रस तयार होतो. इष्ट हानी व अनिष्टा पत्तीमुळे मनाला दुःख देणारा व हृदयाच्या मनात कलव, शोक उत्पन्न करणारा रस म्हणजे करुण रस. हृदयद्रावक अशा गोष्टीच्या वर्णनात हा रस आढळतो. हा रस कुठं असतो? ज्या ठिकाणी भूकंप झालाय किंवा खूप मोठा महापूर येऊन गेलाय, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. अशा ठिकाणी असं पाहिल्यानंतर आपल्याला खूप दुःख होतं, आपण खूप शोक व्यक्त करतो आणि त्याच्यातून हा रस निर्माण होतो. मग याचे उदाहरण बघा. हे कोण बोलले बोला, राज हंस माझा निजला. याचा अर्थ असा होतो की आई आहे आणि तिचा छोटासा मुलगा आहे. त्या छोट्याशा मुलाचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे, तो मृत्यू पावलेला आहे. आणि मग तिला कोणीतरी म्हणतं की तुझा मुलाचा मृत्यू झालेला आहे. आणि मग तिच्या तोंडातून हे वाक्य निघतं, हे कोण बोललं बोला,
राजहंस माझा निजला. निजला याचा अर्थ काय, तर तो जो छोटं बालक आहे त्याचा मृत्यू झालेला आहे. मग ती त्या आईची जी अवस्था आहे ती पाहिल्यानंतर आपल्याला आपण शोक व्यक्त करतो किंवा दुःख व्यक्त करतो. तर असे जे उदाहरणं आहेत, असं उदाहरण जर दिसलं शोक किंवा दुःख व्यक्त करतानाच, तर तो करुण रस असतो. दुसरं उदाहरण बघा, आई म्हणून कोणी आईस हाक मारे. म्हणजे काय, एक मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिला आई नाहीये, तिची आई लहानपणीच मृत्यू पावलेली आहे. मग त्यावेळेस ती म्हणते की मला आईच नाहीये, तर मग मी आई कुणाला हाक मारू. असं ज्यावेळेस एखादा मुलगा किंवा मुलगी आपल्याला म्हणते मला आई नाहीये, तर त्याच्यातून आपल्याला काय होतं, आपण काय करतो, शोक व्यक्त करतो, दुःख आपल्याला होतं. तर अशा पद्धतीने हा करुण रस निर्माण होतो आणि याचा स्थायी भाव काय, शोक किंवा दुःख. ओके, अशा प्रकारची उदाहरणं आहेत. तर आपण आता तिसरा रस बघितलेला आहे. पुढचा रस आपण बघूया. पुढचा रस बघूया, चौथा, तो म्हणजे हास्यरस. हास्यरस कशातून निर्माण होतो, तर विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. आकार, वेश, भाषण, कृती, परिस्थिती यांमधील चमत्कृतीजनक विसंगती यातून उत्पन्न होणारा व हसवायस लावणारा रस म्हणजे हास्यरस. कशामुळे निर्माण होतो, विसंगती म्हणजे काहीच ताळमेळ नाही. असंबद्ध भाषण म्हणजे काय, विषय सोडून दुसरीकडेच जर भाषण करत असेल तर त्याला असंबद्ध भाषण असे म्हणतात. व्यंगदर्शन म्हणजे काय, कार्टून. विडंबन म्हणजे काय, तर चेष्टा याच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. आकार, समजा एखादा सूचक आकार नसेल किंवा वेशभूषा व्यवस्थित नसेल, भाषण व्यवस्थित नसेल, कृती व्यवस्थित नसेल, तर अशामुळे काय होतं, तर विसंगती निर्माण होती आणि विसंगतीतून काय होतं, तर हास्यरस निर्माण होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर काय, नापास झाल्यावर मास्तर बोलले, आता वडापावची गाडी टाक. आता एखादा मुलगा आहे, तो अभ्यास करत नाहीये, अभ्यास न केल्यामुळे तो काय होणार आहे, नापास होणार आहे. मग त्याला मास्तर काय म्हटले, तू जर नापास झाला आता तर तू वडापावची गाडी टाक. म्हणजे काय, तुझं काही खरं नाही भविष्याचं. याच्यातून काय निर्माण झालेलं आहे, तर मास्तरांनी एक हास्य विनोद केलेला आहे, त्याचा अर्थ असा होतो. आणि हास्य आपल्याला कुठे मिळतं, तर विनोदी लेखनात आणि विनोदी नाटकांमध्ये आपल्याला हास्य रस पाहावयास मिळतो. त्याच्यानंतर पाचवा आहे तो म्हणजे रौद्र रस. हा कशातून निर्माण होतो, अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो. म्हणजे प्रचंड राग येणं, तो राग कंट्रोलच होऊ शकत नाही, असा राग येणं. मग असा राग आल्यानंतर रौद्र रस निर्माण होतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर कडाकड फोड नभ, उडव उडू मखिका. याचा अर्थ असा होतो की इतका राग आलेला आहे की आकाशाला सुद्धा कडाकड फोडण्याची तो भाषा करतोय किंवा आकाशाला चीर देण्याची तो भाषा करतोय. दुसरं उदाहरण बघा, उडव उडू मखिका. इतका राग आलेला आहे की आकाशातील जे तारे आहेत त्यांना माशांसारखं उडवून टाकण्याची तो भाषा बोलत आहे. एवढा प्रचंड राग आला. तर अतिशय क्रोध वा चीड या भावनेतून हा रस निर्माण होतो. ओके, पुढचा रस पाहूया. यापुढील राहिलेले 4 रस जे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू, कारण हा व्हिडिओ खूप लांब होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.